नाशिकच्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय फुटसल अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत्या। फुटसल असोसिएशन ऑफ नाशिक, अस्मिता दर्शन महिला मंडळ, स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लाख मराठा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 58 संघांनी सहभाग घेतला होता। 9, 14 आणि 17 वर्षीय गटात झालेल्या या स्पर्धा चुरस आणि रोमहर्षक वातावरणात पार पडल्या। स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष योद्धा नानाजी बच्छाव, प्रसिद्ध उद्योजक बालाजी चौरे, पैलवान सुजित काळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे, गोल्फचे प्रशिक्षक नितीन हिंगमिरे, फुटसल महासंघाचे उपाध्यक्ष दीपक निकम पाटील उपस्थित होते। पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले। 12 वर्षीय वयोगट मुलांच्या गटात परमानंद स्पोर्ट्स अकादमीनं प्रथम क्रमांक पटकावला। 14 वर्ष वय मुलांच्या गटात KRFC संघ प्रथम, तर मुलींच्या गटात रायन इंटरनॅशनल स्कूलनं बाजी मारली। वयवर्ष 17 मध्ये मुलींच्या गटात परमानंद स्पोर्ट्स अकादमीनं वर्चस्व राखलं आणि मुलांच्या गटामध्ये पोद्दार स्कूलनं प्रथम क्रमांक मिळवला। विजेत्या उपविजेत्या संघांना तसेच स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। नाना बच्छाव यांच्यासह उपस्थितांनी विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन केलं। जिल्ह्यातील जवळजवळ 68 संघांनी आजच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला। लाख मराठा फाउंडेशनच्या वतीने, उत्तमराव ढिकले प्रतिष्ठानच्या वतीने आणि स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने सर्व खेळाडूंना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस पण शुभेच्छा देतो। जिल्हास्तरीय फुटसॉल स्पर्धेचं आयोजन लाख मराठा फाउंडेशन आणि उत्तमराव ढिकले फाउंडेशननी योग्य रीतीने केले। इथे सहभागी झालेल्या 58 संघांचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात याचे आयोजन इथे आयोजकांनी करावं व याचप्रमाणे आम्हाला स्वागत समारंभासाठी पुढील वर्षी निमंत्रित करावं, त्यासाठी आम्ही यांचे आभार मानतो। या स्पर्धेचे नेटके नियोजन आणि खेळाडूंना पुरविलेल्या सुविधा यामुळे स्पर्धा यशस्वी झाली। पालक आणि खेळाडूंनी याबद्दल समाधान व्यक्त केलं। नमस्कार, माझं नाव सचिन कुलकर्णी आणि मी इथे 2 दिवस अटेंड केलं आहे डिस्ट्रिक्ट फुटसल चॅम्पियनशिप 2024 फुटबॉल। तर ही जी कॉम्पिटिशन होती ती जी आहे 12 वर्ष, 14 वर्ष आणि 17 वर्ष अंडर मुलं आणि मुली या दोन्हींसाठी झाली आणि खूप चांगली अरेंजमेंट केली त्या ऑर्गनायझिंग कमिटीने। आणि डेफिनेटली हे लहान मुलांसाठी किंवा जे पण मुलं आता स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याचे दृष्टिकोनातून बघताय त्यांच्यासाठी खूप एक मोटिवेटेड होती आणि खूप चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केलं होतं ऑर्गनायझिंग कमिटीने। माझा मुलगा पण स्वतः जो आहे तो 12 वर्षाच्या आत खेळला आणि मला प्राऊड फील होतं आहे की तो त्याच्यामध्ये फर्स्ट विनर झाला आहे। तर नक्कीच ही कॉम्पिटिशन खूप चांगली झाली आणि डेफिनेटली आय एम हॅपी विथ द अरेंजमेंट ऑफ ऑर्गनायझिंग कमिटी। नमस्कार, माझं नाव स्नेहल कराड। डिस्ट्रिक्ट फुटसल चॅम्पियनशिप 2014 ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांचं खूप खूप मनापासून आभार। अशा कॉम्पिटिशन ऑर्गनाईज व्हायला पाहिजे आणि खूप छान पद्धतीने ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। या कॉम्पिटिशन्समुळे मुलांचा खेळाडू दृष्टिकोन चांगलं होतं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपण त्यांना एक मार्गदर्शन मिळतं चांगलं। त्याच्यामुळे या अशा कॉम्पिटिशन्स कायम ऑर्गनाईज झाल्या पाहिजे आणि केल्या पाहिजे आणि ही आजची जी ऑर्गनाईज केली ती खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केली होती। माझं टीमचं नाव आहे PSA परमानंद स्पोर्ट्स अकॅडमी। काल
याप्रसंगी सेक्रेटरी अविनाश वाघ, शैलेश रकिबे, सतीश बोरा, शशिभूषण सिंग, मयूर गुरव, आनंद चकोर, सुमित निकम, राजेश मोरे, महेंद्र साळवे, कविता कटारे, मोहसिन शेख, सूरज दुबे, वैशाली मत्सागर, मनप्रसाद यांच्यासह क्रीडा रसिक उपस्थित होते. प्रतिनिधी मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.